दुसरीकडे ठाण्यातल्या वर्तक नगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष आहे। महत्त्वाची अपडेट या ठिकाणी आपल्या समोर येताना दिसते। तर आणखीन एक महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। ही दृश्य नांदेडमध्ये अशोक चव्हाण यांच्या विजयी रॅलीला या परिसरामध्ये सुरुवात झालेली आहे। नांदेडमध्ये भाजपला मनाप्रमाणे यश संपादित करण्यात यश येताना दिसतंय। तर एक महत्त्वाची बातमी, यशवंत किल्लेदार यांचा आता उद्धव ठाकरे यांनी फोन करून अभिनंदन केलेलं आहे। यशवंत किल्लेदार मनसेचे उमेदवार नशीब आजमावत होते। किल्लेदारांना या ठिकाणी उमेदवारी देण्यात आलेली होती। त्यानंतर यशवंत किल्लेदार विजयी झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी यशवंत किल्लेदारांना फोन केलेला आहे आणि या ठिकाणी अभिनंदन सुद्धा केलेलं आहे। यशवंत किल्लेदार मनसेचा एक आश्वासक चेहरा म्हणून या निवडणुकीत आपला नशीब आजमावताना दिसत होते। वॉर्ड क्रमांक 142च्या निकालावरून मतमोजणी केंद्रावर गोंधळ उडालेला एक महत्त्वाची अपडेट पाहूया आपण पुन्हा एकदा। अपक्ष उमेदवार सुनंदा ढेरंगे यांच्याकडून मतमोजणी केंद्रावरच ठिय्या आंदोलन सुरू झालेलं आहे। ढेरंगे यांच्याकडून पुन्हा मतमोजणी करण्याची मागणी आता केली जाते। एकीकडे भाजप जल्लोष साजरा करते ठाण्यामध्ये, तर दुसरीकडे बाळासाहेब भवन, शिंदेंच्या बाळासाहेब भवन या ठिकाणी मात्र शुकशुकाट आहे। दोन दृश्य आपण लोकशाही मराठीची पीसीआर टीम तुमच्यापर्यंत पोहोचवेल। एकीकडे बाळासाहेब भवन या ठिकाणी शुकशुकाट, तर दुसरीकडे ठाण्यातच वर्तक नगर या परिसरामध्ये भाजपचा जल्लोष आपल्याला पाहायला मिळतोय। नीलम, नक्कीच आपण पाहतोय संपूर्ण ठिकाणी भाजपचा जल्लोष आहे। मात्र ठाण्यामध्ये जर आपण पाहिलं तर या ठिकाणी शिंदेंच्या शिवसेनेची कुठेतरी नाराजी आहे, कुठेतरी रुसवा या ठिकाणी पाहायला मिळतोय। आज एकनाथ शिंदे कुठेही आपल्याला बोलताना पाहायला मिळाले नाही। एक देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचा हा जल्लोष आपण जर पाहिला, त्यांच्या कार्यालयाबाहेर सर्वच भाजप नेते या ठिकाणी उपस्थित होते। तर यशवंत किल्लेदार या ठिकाणी आपण पाहतोय मनसेचे कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले आहेत। त्यांचा जल्लोष या ठिकाणी त्यांचं स्वागत केलं जात आहे। यशवंत किल्लेदार यांचं या ठिकाणी ठाकरेंकडून अभिनंदन करण्यात आलेलं आहे। फोनवरून उद्धव ठाकरे यांनी त्यांचं अभिनंदन केल्यानंतर त्यांचे कार्यकर्ते त्यांच्या घराबाहेर जमलेले आहेत, जल्लोष साजरा करतायत। आज एकंदरीतच सर्व चित्र हे आपण पाहतोय महापालिकेचं, आणि महापालिकेची ही संपूर्ण आकडेवारी आपण आपल्या लोकशाही मराठीच्या या स्क्रीनवर पाहतोय। महापालिकांची रणधुमाळी, काल मतदान पार पडलेलं आहे, तर आज मतमोजणी खांद्यावर घेऊन कार्यकर्ते जल्लोष साजरा करताना दिसतात। यशवंत किल्लेदार या ठिकाणी संवाद साधतात लोकशाही मराठीशी। आपण या क्षणी पाहतोय गुलालाची उधळण करत किल्लेदारांचं कौतुक केलं जात आहे। निर्भय असा यश या ठिकाणी यशवंत किल्लेदार यांना, मनसेचे यशवंत किल्लेदार। तर या घडीची सगळ्यात महत्त्वाची आणखीन एक बातमी, ठाण्यातली बातमी येते आता। ठाण्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेला स्पष्ट बहुमत मिळताना दिसतंय। 71 जागांवर आतापर्यंत शिंदेंची शिवसेना ही विजयी झालेली आहे। त्यामुळे ठाण्यात आता एक चित्र पालटलेलं आहे। ठाण्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेला स्पष्ट बहुमत हे मिळालेलं आहे। तर प्रभाग क्रमांक 81 मोहिनी धामणे, ठाकरेंच्या शिवसेनेच्या मोहिनी धामणे या ठिकाणी पराभूत होताना दिसतात। तर इथं मात्र आपण जर पाहिलं तर भाजपच्या उमेदवारांना विशेष यश मिळताना दिसतंय। संपूर्ण राज्यभर भाजपचा विजय ठाण्यामध्ये। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।